अपडेट न्यूज। मुद्रक असोसिएशन यवतमाळ जिल्ह्याची वार्षिक सभा, ज्येष्ठ मुद्रक सन्मान समारंभ व स्नेहमिलन सोहळा संपन्न। मार्च 2026 रोजी मुद्रक असोसिएशन यवतमाळ यांच्या वतीने 5वी वार्षिक सभा व स्नेहमिलन सोहळा स्थानिक राधामंगल हॉटेल, धामणगाव रोड, यवतमाळ येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला। कार्यक्रमास विविध मान्यवरांची उपस्थिती लाभली असून संपूर्ण कार्यक्रम अत्यंत शिस्तबद्ध आणि प्रेरणादायी वातावरणात पार पडला। कार्यक्रमाचा अध्यक्ष म्हणून माननीय बसवेश्वर माहुलकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं। तसेच प्रमुख उपस्थिती म्हणून माननीय जितेंद्र चोखानी, नरेश धूत, माननीय गजानन ठाकरे आणि आनंद चिदरवार यांची उपस्थिती लाभली। कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते प्रवीण देशमुख यांनी आपल्या प्रभावी आणि विचारपूर्ण भाषणातून मुद्रक व्यवसायातील आव्हानं, संधी आणि संघटनात्मक बळ यावर मार्गदर्शन करीत उपस्थितांना नवी दिशा व प्रेरणा दिली। कार्यक्रमाचे स्वागत अध्यक्ष निलेश भास्करवार यांनी उत्कृष्ट नियोजन करून संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यामध्ये मोलाची भूमिका बजावली। त्यांच्या नेतृत्वाखाली सर्व नियोजन सुरळीत पार पडलं। या सोहळ्यामध्ये विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सदस्यांचा सन्मान करण्यात आला। यामध्ये कमल प्रिंटिंग प्रेसचे स्वर्गीय कलकिशोर चोखानी यांना जीवन गौरव पुरस्कार, रसिक मुद्रांचे शालिग्राम शेटे, डी पारकर प्रिंटर्सचे दिगंबर पारकर यांना ज्येष्ठ उद्योजक, गायत्री प्रिंटर्सच्या सौ माधुरी रघुवीर जुनघरे यांना महिला उद्योजक, मोर्या कार्ड्सचे प्रशांत ढोरे यांना युवा उद्योजक, गीताई बाइंडिंगचे विजय सोरते व सौरभ बाइंडिंगचे सुधाकर गावत्रे ज्येष्ठ बाइंडर, प्रकाश मेश्राम व अशोक लेनगुरे ज्येष्ठ कामगार, तसेच शिफा फॅमचे साबिर शेख व शेखावत कुरिअरचे राजेश बोधनकर उद्योग सहकारी अशा पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं। पुरस्कार वितरणामुळे उपस्थितांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं। कार्यक्रमादरम्यान यवतमाळ शहर कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली, ज्यामुळे संघटनेच्या पुढील वाटचालीसाठी नवं नेतृत्व समोर आलं। कार्यक्रमाची सुरुवात सचिव श्री सुधीर साखरकर यांच्या प्रास्ताविकाने झाली। त्यानंतर अध्यक्ष निलंबर लोखंडे यांनी संघटनेची भूमिका स्पष्ट केली। संघटनेचा अहवाल उमेश कपिले यांनी सादर केला। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन हर्षल यंबरवार यांनी केलं, तर आभार प्रदर्शन रुपेश रेड्डी यांनी मान्यवर व उपस्थितांचे आभार मानून केलं। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शरद जानदिया, वसीम मवाल, पंकज कोलारकार, रियाजुद्दीन काझी, विशाल भोळे व प्रफुल्ल नागपुरे, प्रशांत ढोरे, रवींद्र राजा, शुभम जुनघरे, मयूर दुधकोळे, रिजवान खान, भावेश बिजळे, शहजाद अहमद, पवन शर्मा, सुधीर श्रीराव, सौरभ गावत्रे, रघुनाथ शिंदे, गोलू यादव, हुसेन सैफी, अमर केशरवाणी, अमर जोशी, दीपक पतिंगे, निलेश चौधरी, राहुल चोपडा, डॉक्टर शेखर बंड, शरद निमोदिया, श्रीकांत रोठे, उमेश शर्मा, प्रकाश नायकवाड, संदीप पुरी, रमेश आहुजा, प्रमोद गुजलवार, बालू बोबडे, महेंद्र ठोंबरे, राजेश मेश्राम, निलेश कुनघटकर, निलेश माहुरे, गणेश जुमनाके, किरण पोगडे, विशाल बिसेन तसेच इतर सहकाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले। संपूर्ण कार्यक्रम उत्साह, एकोप्याची भावना आणि संघटनात्मक बळ याचे उत्तम उदाहरण ठरला असून भविष्यातही मुद्रक असोसिएशन अधिक बळकटपणे कार्य करेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.